चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तुते. सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. जय चिदंबर. भक्तिपर अभंग राजाराम महाराजांचा पाहूया, ज्यात मनाला भक्ती कशा प्रकारे जडलं पाहिजे अंतःकरणात, कोणत्या प्रकारची भक्ती केली की स्वामी आपलासा होतो आणि देवाला काय आवडतं हो, फक्त भक्ती. म्हणून राजाराम महाराज काय सांगतात, भक्ती परते सार नाही पाहता नये लोकी तिन्ही. भक्ती परते सार नाही पाहता नये लोकी तिन्ही. भक्ती ज्ञानाची हे माता बळे ज्ञान येती हाता. भक्ती ज्ञानाची माऊली ज्ञान बळे धावा घाली. दास म्हणे चिदंबर देवासी ते सुख कर. आणि तसंच दुसरा अभंग सुद्धा, भाग्य जोडी विशेषते भक्ती सार हाता येते. भक्ती मागे मागे ज्ञान बाळपाठी लागे जाण. माता जाय स्वामी कार्य बाळपाठी लागे जाण. म्हणे चिदंबरदास तैसी गती या ज्ञानास. जय चिदंबर. भक्ती परते सार नाही पाहता नये लोकी तिन्ही. तिन्ही लोकात जाऊन तुम्ही ढुंडाळा, शोधा, तर भक्तीसारखं सार जे आहे, चिदंबर नाम अमृतसार घ्या रे बापनो वारंवार म्हणतात, तसं सार म्हणजे काय, सर्व तत्वांचं एकच सार ज्या नामात आहे त्याची भक्ती कुठेही तुम्हाला सापडणार नाही. भक्ती परते काही सत्य नाही आहे. देवाजीची भक्ती करा, तत्क्षणी तो धावा घाला त्याला, तो येऊन आपल्याला आलिंगन देणार, आपल्या सोबत राहणार, आपल्यासाठीच धावून येणार तो. भक्ती ज्ञानाची हे माता बळे ज्ञान येती हाता. भक्ती कोण आहे हो, ती ज्ञानाची आणि वैराग्याची माता आहे. म्हणजे भक्ती आपलंसं करून घेतलं तर पाठीपाठी बळे ज्ञान येती हाता. म्हणजे तिच्या पाठी कोण येणार आहे, आईच्या पाठीपाठी कोण धावत येतं, मूल धावत येतं. तसं भक्तीच्या पाठी ज्ञान आणि वैराग्य ते आपोआप येणार. जिथे भक्ती आहे तिथे ज्ञान आणि वैराग्याला यावंच लागणार आहे. भक्ती ज्ञानाची माऊली ज्ञान बळे धावा घाली. भक्ती ज्ञानाची माऊली आहे, माई आहे. जसं वासरू काय करतो, आईला शोधत शोधत, गाईला शोधत शोधत हे करतो, पळत पळत सुटतो, तसंच धावा घालतो कोण, ज्ञान भक्तीचा धावा घालतो. जिथे भक्ती आहे तिथे ज्ञान धावा घालत जाणार आहे, भक्तीच्या पाठीपाठी जाणार आहे तो. दास म्हणे चिदंबर देवासी ते सुख कर. देवाला काय आवडतं, भक्ती आवडते. जिथे भक्ती असते तिथे मी असतो. नारदा म्हणतात, यत तत्र तिष्ठामी नारदा. म्हणजे नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयेनचा मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. जेथे माझे भक्त माझे गुण गातात, माझे अभंग गातात, माझे कीर्तन करतात, नाम संकीर्तन सतत चालू असते, तेथे मी असतो आणि मला तेच सर्वात जास्त आवडतं, मला सुख देतं, मला आनंद देतो, असं देव म्हणतो. काय म्हणतात मग, आपल्याला काय करायचं आहे, काही नाही. काय करायचं, येता जाता काम करता. बायकांना तर अजून फार सोयस्कर आहे. मिक्सर चालवलं, मिक्सरचा कुरकुर एवढ्या जोरात आवाज येत असतं, त्यात आपला अभंग म्हटलं की कुणालाही ऐकूसुद्धा येत नाही. तर आपले येता जाता सगळ्या कामात, स्वयंपाक करता, बसता, कपडे धुता, भांडी घासता, आपण अभंग म्हणता म्हणता ते पाठही होऊन जाईल आणि त्याची चालही आपल्या लक्षात येईल. इतके सरळ आणि सोप्या रीतीने आपण त्या अभंगाला नुसतं बसून पाठ करण्याची काही गरज नाही. एका ठिकाणी आपण काम करत असताना, आपण कपडे धुताना, भांडी घासताना, पाणी भरताना, या सगळ्या ठिकाणी आपलं काम आपण अभंग बोलू शकतो, गाऊ शकतो, वाचू शकतो. भाग्य जोडी विशेषते भक्ती सार हाता येते. भाग्य जोडी विशेषते, कधी भाग्य विशेषणे जोडून येणार,
जेव्हा पाप आणि पुण्य दोन्ही एक समान होणार आणि आपले कर्म शून्य होऊन जाणार, ती भाग्योदयाची वेळ असते. भक्ती सार तेव्हा हाती येते. भक्ती म्हणजे काय? नुसतं दोन अभंग म्हटले आणि जाऊन तिथे बसला आणि तिथे जाऊन दुसऱ्यांच्या बद्दल वायफळ बोलणे हे भक्ती नव्हे. भाग्य जोडी विशेषते. ज्या वेळेला आपले कर्म शून्य होतात, पाप आणि पुण्य दोन्ही शून्य होऊन जीवनात भक्ती येते, आपोआप चालून येते ती भक्ती. आम्हाला कधीही म्हणा, रात्री 12 वाजता उठून जरी अभंग म्हणायला लावा तर आम्ही अभंग म्हणू. का म्हणून? कारण आम्हाला देवाजीची भक्तीशिवाय दुसरं काहीच नको आहे. 12 वाजता काय तुम्ही 4 वाजता उठवा आणि म्हणा मला अभंग म्हणा, तर आम्ही अभंग म्हणायला तयार आहोत. का म्हणून? कारण आम्ही देवपिसे आहोत. आम्हाला देव आवडतो, त्याचे अभंग आवडतात, त्याचा नाम आवडतो, त्याचं नामसंकीर्तन आवडतो. अशा वेळेस भक्ती सार हाता येते. भक्ती मागे मागे ज्ञान, बाळ पाठी लागे जाण. आधीच्या अभंगासारखं भक्तीच्या मागे मागे ज्ञान जे आहे, बाळ जे आहे ते पाठीपाठी त्याच्या लागत असतं. आई कुठे गेलीस ग तू? कसं आपलं बाळ घरी आल्यावर आई कुठे गेली ग तू असं विचारतो. आई कुठे गेली? शोधत शोधत आपलं बाळ आपल्यासाठी येतो. घरी आहे का? बाहेर आहे का? तसं जिथे भक्ती आहे तिच्या पाठीपाठी ज्ञान पळत येणार. कुठे आहे माझी भक्ती आई म्हणून. मग माझी आई जिथे आहे तिथे माझा वास असणार आहे, तिथे मी राहणार आहे. म्हणून ज्ञान तिच्या पाठी लागतो. म्हणून गुरुला शरण गेलो, एका सद्गुरूला शरण गेलो तर आपण तिथे सर्व काही मिळतं. आपल्याला ज्ञानही मिळतो, वैराग्यही मिळतो. आधी पण आपल्याला सद्गुरूबद्दल भक्ती हवी आहे, प्रेम हवं आहे. सद्गुरूंनी दिलेल्या नामाबद्दल निष्ठा, श्रद्धा आणि प्रेम हवं आहे. माता जाय स्वामी कार्य, बाळ पाठी लागे जाण. जेव्हा आई आपल्या घरातले कामं करते, म्हणजे आपल्या धणीचे कामं करत असते, तेव्हा बाळ काय करतो? तिच्या पाठीपाठी फिरत असतो. तसंच म्हणे चिदंबर दास, तैसी गती या ज्ञानास. ज्ञानाची गती तशी असते. नुसत्या पोथी वाचून काय होणार आहे हो? तुमच्या मनात प्रेमच नाही आहे, देवाबद्दल प्रेम नाही, लोकाबद्दल प्रेम नाही. चराचरात तो चिदंबर भरलेला आहे, पण त्याच्याबद्दल तुम्हाला प्रेम नाही आहे. एकमेकांशी रुसता, एकमेकांशी भांडता, हा आवडत नाही, तो आवडत नाही, याच्याबद्दल कुरकुर करता, त्याच्याबद्दल निंदा नालस्ती करता. तर कसं काय आवडेल हो देवाला? कसं काय आवडेल तुमची भक्ती? भक्ती म्हणजे काय? चराचरात तुम्ही त्या देवाला पहा, त्या चिदंबराला पहा. तैसी गती या ज्ञानास. नुसते ज्ञान घेऊन काय करणार आहोत? भंडार भरून ठेवलेत, पोथ्यांच्या घरी ढिगारा पडलेत, पण त्याचा आपल्याला काही उपयोग नाही आहे ते ज्ञानाचा. कारण जोपर्यंत भक्ती रुजत नाही या अंतःकरणात, अंतःकरण शुद्ध होत नाही, शुद्ध अंतःकरण झाल्याशिवाय तिथे भक्ती रुजणार नाही. आणि भक्तीचे पिके आल्याशिवाय मळ्यात तुमचं काय ज्ञान काही कामाचं नाही आहे. म्हणून आधी भक्ती मग ज्ञान. पोथी पडपड जग भया, पंडित भयानक होय. ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय. पंडित बनने की जरूरत नहीं है आपको. आप सिर्फ ढाई आखर प्रेम से उसका नाम लो, प्रेम से चराचर में उसको देखो, तो फिर वो खुद ब खुद आपके पीछे पड़ जाएगा. वो ज्ञान ही आपके पीछे पड़ जाएगा. इस तरह पीछे पड़ेगा कि आप पीछा छुड़ाना चाहोगे तो भी आपका पीछा वो ज्ञान नहीं छोड़ेगा. लेकिन उसके लिए अंतःकरण शुद्ध होना चाहिए. शुद्ध अंतःकरण में भक्ति के बीज बोने पर वहाँ पे वो फसल, ऐसी फसल उग के आएगी भक्ति और प्रेम की, कि वहाँ पे बाढ़ आ जाएगी, भक्ति की बाढ़ आ जाएगी. इसके लिए चिदंबरदास संत श्रेष्ठ राजा रामजी महाराज कहते हैं, काय म्हणतात ते, की ज्ञान येण्यासाठी आधी भक्तीला पाया पडा, भक्तीचे वंदन करा. आणि देवाला भक्तीशिवाय दुसरं काही प्रिय नाही आहे. आणि देवाला समाधान फक्त एका भक्तीने त्याचे नाम घेतले की, नामसंकीर्तन केले की तो धावत आपल्या पुढे येतो, सृष्टीवरती अवतार घेतो. म्हणून दास राजाराम महाराज या अभंगामार्फत आपल्या मनाला बोध करतात. आपण सर्व त्याचे चिंतन आणि मनन करूया, कृतीत आणण्याचा सर्वोपरी आपण प्रयत्न करूया. अभंग पुष्प त्यांच्या चरणी वाहून सर्वांना सुखी ठेव देवा. म्हणून सर्वे जना सुखिनो भवंतु. जय चिदंबर.